क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अभोणावासी शोकसागरात। बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवून केला शोक व्यक्त। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर शोककळा पसरली। आज दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी ही दुर्दैवी बातमी समजताच कळवण तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या अभोणा शहरात शोकभावना व्यक्त करत व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवली। बारामती येथे अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर येताच अभोणावासियांना मोठा धक्का बसला। दादा म्हणून सर्वसामान्यांच्या मनात घर करून राहिलेल्या अजित पवार यांच्या जाण्याने व्यापारी वर्ग, आदिवासी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे। कळवण तालुक्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी भरभरून निधी उपलब्ध करून दिला। विशेषतः सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी करण्यात आलेल्या कामामुळे तालुक्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली होती। त्यांच्या या योगदानाची आठवण काढत व्यापाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी सांगितले की आमदार नितीन भाऊ पवार यांचे अजित पवार यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे व निकटचे संबंध होते। दादांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासाला गती मिळाली होती। अभोणा येथील बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवून दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे, अभोणा, कळवण। अतिशय दुःखद घटना। सकाळी जेव्हा टीव्हीवर बातमी बघितली तर डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशी सर्व कळवण तालुक्यावासियांना आणि आम्हा सर्वांना ही बातमी समजल्यावर प्रचंड दुःख झालं। आमदार नितीन भाऊ पवार यांना हे विकास पुरुष अजितदादांनी तो भरघोस निधी दिला, त्यामुळे कळवण तालुका सुजलाम सुफलाम होण्यासाठी दादांनी कुठल्याही निधीची कमतरता ठेवली नाही। आमची सप्तशृंगी निवासिनी गड याचे दादा दर्शनाला आले असताना त्यांनी ते प्रत्यक्ष बघितल्यावर त्यांनी प्रचंड निधी दिला आणि ही दुःखद घटना समजल्यावर आम्हा अभोणावासी आणि सर्व कळवण तालुकावासियांना दुकानं, सर्व व्यापारी असोसिएशननी दुकानं बंद ठेवून सर्व शेतकरी बांधवांनी आणि सर्व व्यापाऱ्यांनी, सर्व आदिवासी समाजातील नागरिकांना ही बातमी प्रचंड वेदनादायक आहे। आम्ही त्यांना दुकानं बंद ठेवून आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। कोरोनाच्या दरम्यान जेव्हा टीव्हीवर एक शॉकिंग न्यूज आम्हाला बघावयास मिळाली की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा यांचं विमान दुर्घटनेत दुःखद निधन झालं आणि ही एक शॉकिंग न्यूज बघितल्यानंतर अक्षरशः दुःखाला पारावार उरला नाही। आज अभोणे गावात व कळवण तालुक्यात सगळ्यात मोठं सहकार्य अजितदादांचं होतं आणि त्यातल्या त्यात आज एक लाडके असे उपमुख्यमंत्री आपल्यातून काळाने घेऊन नेलेले आहेत। त्याला पाठिंबा म्हणून त्यांच्या दुःखात आम्ही सामील होण्यासाठी अभोणा व्यापारी असोसिएशनतर्फे पूर्णतः बंद पाळून त्यांना एक आदरांजली देण्याचं काम केलेलं आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।